आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगावच्या ऐतिहासिक मराठी शाळेच्या जतनासाठी 2 कोटींच्या निधीची मागणी, जिल्हा परिषदेकडे निवेदन। माणगाव येथील ऐतिहासिक मराठी शाळेच्या इमारतीचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2 कोटीचे निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत जिल्हा परिषद कोल्हापूरकडे निवेदन सादर करण्यात आले। जिल्हा परिषद सदस्य अतिश छाया नंदकुमार शिंगे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना हे निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, सलीम महात, कुमार कांबळे, संग्राम कुपेकर, अविनाश गायकवाड, कल्याणराव निकम, राहुल आवळे, सोनाली सावंत आणि वर्षा सावर्डेकर उपस्थित होते। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सन 1920 मध्ये झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषद दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुक्काम माणगाव येथील मराठी शाळेच्या इमारतीत होता। तसेच ही वास्तू राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक वास्तू असून सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे। मात्र सध्या या इमारतीची दुरावस्था झाल्याने तिचे तातडीने जतन व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या ऐतिहासिक वारसाचे जतन करून पुढील पिढ्यांसाठी तो जपला जावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांमधून 2 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी ऐतिहासिक मराठी शाळेला भेट देऊन इमारतीची पाहणी केली। यावेळी ग्रामविकास अधिकारी श्रीमती कविता बाबर, अख्तर भालदार, बौद्ध समाजातील ज्येष्ठ उपासक बाबासाहेब संधी, माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष मधाळे, रोहित गवळी, प्रभारी मुख्याध्यापक अरुण कुंभार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। शाळेत आगमनानंतर पाटील सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या खाऊच्या गुणवत्तेचीही पाहणी करत त्यांची चाचणी केली। तसेच शाळेच्या जतनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपस्थितांनी दिले। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संधी। आज माणगाव नगरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माणगाव नगरीमध्ये माणगाव परिषद 1920 साली आयोजित झाली होती। त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये वास्तव्यास होते त्या शाळेची दुरवस्था अत्यंत खराब असल्यामुळे त्या शाळेला निधी लावणं गरजेचं आहे आणि ती ऐतिहासिक वास्तू कायम टिकून राहावी आणि पुढच्या 100 वर्षाच्या पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या लोकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे वास्तव्यास होते आणि ती शाळा कशी होती या संदर्भात निधीचा पाठपुरावा बरेचशा सर्वपक्षीय लोकांनी केलेला आहे। पण त्यामध्ये थोड्या प्रमाणात यश आले, पण जे राहिलेले काम आहे त्यामध्ये मी एक जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे म्हणून, शिरोलीचे जिल्हा परिषद सदस्य सलीम महात साहेब असतील, कमनूरचे जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे साहेब असतील आणि आम्ही सर्वच या तालुक्यातील 11 जिल्हा परिषद सदस्य यांनी एक चंग बांधलेला आहे की आमचा जो स्वनिधी आहे तो स्वनिधी मध्ये 4-4 लाख प्रत्येकानं स्वनिधी देऊन 50 लाख रुपये या शाळेला आता इमर्जन्सी आमच्याकडून व सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष खोत मॅडम, उपाध्यक्ष तानाजी पाटील साहेब व सर्व सभापती सीओ मॅडम असतील, या सर्वांना काल आम्ही निवेदनाद्वारे जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2 कोटी रुपये या शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा। कारण ही ऐतिहासिक वास्तू बोलकी असावी, ज्यामध्ये बाबासाहेब आपल्याला दिसले पाहिजेत। बाबासाहेबांची प्रतिमा आता बाबासाहेब इथे राहतात असा भास असला पाहिजे। अशा पद्धतीची ऐतिहासिक वास्तू बांधण्यासाठी 2 कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी कालच आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य हातकणंगले तालुक्यातील 11च्या 11 जिल्हा परिषद सदस्यांनी मागणी केली आहे आणि निश्चित अध्यक्ष मॅडम आणि आमचा सर्व जिल्हा परिषदचा सभापती हे सर्व पुढच्या आठवड्यामध्ये माणगावला व्हिजिट देणार आहेत। तरी माझी विनंती आहे की ग्रामपंचायतच्या आमच्या बॉडीने किंवा प्रशासक का असेल त्यांनी त्या काही उपस्थित राहून संबंधित सर्वच यंत्रणा उपस्थित राहील। आम्हाला आश्वासन देणं जमणार नाही, घोषणा करणं जमणार नाही। आम्ही सर्वच आमच्या जिल्हा परिषदची शाळेच्या जी आज इमारत आहे ती जी कोसळलेली आहे ती व्यवस्थित करून ऐतिहासिक वास्तू कायमस्वरूपी टिकून राहावी आणि हे जतन करत असताना त्याला ग्रामपंचायतचा तितकाच हातभार लागणं गरजेचं आहे।
कारण ही ऐतिहासिक वास्तू ज्यावेळेस पूर्णत्वास येईल त्यावेळेस आमचं नाव असण्यापेक्षा बाबासाहेब इथे राहिलेत हे फार महत्वाचं आहे. आमचे पैसे आम्ही देतोय हे कुणामुळे देतोय, तर बाबासाहेब जन्माला कदाचित आले नसते तर आम्ही जिल्हा परिषद झालो नसतो, याची जाणीव आम्हाला कायमस्वरूपी आहे. आणि जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं मी अध्यक्षांनी सर्वांनाच विनंती केली आहे की लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून सुरुवात कामाची चालू झाल्यावर हे ऐतिहासिक मराठी शाळा जी आहे ती कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी ग्रामपंचायतीने वर्षाला त्याचं दुरुस्ती देखभाल करावी आणि ही वास्तू येत्या 14 एप्रिल 2027 ला ही वास्तू उभा राहावी असा संकल्प आम्ही मांडलेला आहे आणि निश्चित याला यश मिळेल. सर्वच आमचे नेते मंडळी आमच्या पाठीशी आहेत. खासदार दादा असतील, आमदार राहुल आवडे साहेब असतील, आमदार अशोकराव माने साहेब असतील, संबंधित पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, या सर्वांच्या आशीर्वादावर निश्चितपणे ही शाळा चांगल्या पद्धतीचे ऐतिहासिक वास्तू उभा राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि दिलेले शब्द आम्ही पाळणारी माणसं आहोत. हा शब्द तुम्हाला माणगाव नगरीला देऊन जातो आणि पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेऊन आणि सद्यस्थितीची पाहणी करून लवकरात लवकर याचा 2 कोटी रुपये निधी लागण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा हे काम पूर्ण होईल असं आश्वस्त करतो तुम्हाला. आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.